बातमीकडे शिखर बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कोर्टानं ही क्लोजर रिपोर्ट स्वीकारलेला आहे। क्लोजर रिपोर्टमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह 70 आरोपी निर्दोष आहेत। 25,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याची ईओडब्ल्यूनं चौकशी केली आहे। कोणताही दंडनीय गुन्हा सिद्ध होत नसल्याचं न्यायालयाकडून नमूद केले गेले। अण्णा हजारे आणि अन्य व्यक्तींच्या याचिकाही न्यायालयानं फेटाळल्यात। अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, विजयसिंह मोहिते पाटील आदी यामध्ये आरोपी होते। मधुकर चव्हाण, अनंतराव अडसूळ, मीनाक्षी पाटील, हसन मुश्रीफही आरोपी होते। मात्र याचा क्लोजर रिपोर्ट हा स्वीकारले, त्यामुळे हे सर्व निर्दोष सुटले। तर शिखर बँक घोटाळ्यामध्ये कोण कोण होते आरोपी पाहूयात। अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, सोबतच मधुकरराव चव्हाण माजी मंत्री, माजी खासदार अनंतराव अडसूळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ। शिखर बँक घोटाळा काय आहे तो पाहूया। 2001 ते 2011 दरम्यान 23 सूतगिरण्या कारखान्यांना तारण न घेता कर्ज दिलं गेलं। 23 कारखाने सूतगिरण्यांकडून कर्जफेड झाली नाही, कर्ज एनपीएफ मध्ये गेलं। अडचणीमध्ये आलेले कारखाने अतिशय कमी किमतीमध्ये लिलावात विकल्याचा आरोप आहे। कर्ज दिलेल्या 23 पैकी अनेक कारखान्यांची संचालकांच्या जवळच्या व्यक्ती, नातेवाईकांकडून स्वस्तात खरेदी झाल्याचा सुद्धा आरोप होता। नेत्यांच्या खरेदीनंतर शिखर बँकेकडून पुन्हा कर्ज दिलं गेलं असा सुद्धा आरोप आहे। एकूण 70 आरोपींविरुद्ध 25,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला गेला। अण्णा हजारे आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांची याचिका या संदर्भात होती। न्यायालयात या संदर्भात त्यांनी याचिका दाखल केली। अजित पवार, सुनेत्रा पवारांसह 70 आरोपींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, शेकापचे नेते हे आर्थिक गुन्हे शाखा ईडीकडून या प्रकरणी तपास सुरू होता।